पण प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व भक्तगणांचे सर्व सभासदांचे स्वागत करत आहे. विशेषतः या नोव्हेंबर महिन्यामधील पहिल्या रविवारच्या उपासनेस आपण आरंभ करूया. सर्वप्रथम या भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. प्रार्थना करूया. पवित्र 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 जीवन साराधीश परमेश्वरा, अब्राहम इसाक याकोबाच्या देवा, अनादिकालापासून अनंत कालापर्यंत असणाऱ्या पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाची स्तुती करत आहोत. मागील रात्रभर तू आमचा सांभाळ केलेला आहेस, आठवडाभर काळजी घेतलेली आहेस आणि विशेष संपूर्ण ऑक्टोबर महिना विशेष प्रकारे प्रभू परमेश्वर आपले स्वर्गीय मेहरनजर अनुग्रह, आपला चांगुलपण, तुझी ममता प्रभू परमेश्वर आमच्यावरती प्रगट केलेली आहेस. याबद्दल विशेष प्रकारे तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. या नोव्हेंबर महिन्यामधील पहिल्या रविवारच्या उपासनेमध्ये आम्ही तुझे सानिध्य तुझ्या समवेत एकत्र जमलेला असताना आजची उपासना आम्हाकरता विशेष प्रकारे आशीर्वादित अशा प्रकारे तो होऊ दे आणि त्याद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा आणि तुझी स्तुती करून घे. मान महिमा गौरव तुला आजही ती विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्याकडे सादर केली म्हणून तू ऐक. आमेन. विशेषतः या समयामध्ये आपण परमेश्वराच्या उपकार स्तुतीकरिता उपासना संगीतामधील काही गीतं गाऊन परमेश्वराचा आपण गौरव करणार आहोत.
प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या सर्व लहान थोर सभासदांचं स्वागत करत आहे. 1 नोव्हेंबर 2020 या रविवारच्या प्रथम उपासनेकरिता, चिंतन मननाकरिता व देवाच्या गौरवाकरिता विशेषतः मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवली चर्च बिल्डिंग फंड संडे म्हणून हा आपण रविवार साजरा करत असताना एकत्र जमलेला असताना चिंतन मननाकरिता जी शास्त्रवचने घेतलेली आहेत त्याचे यावेळेस आपण वाचन करूया. नवीन करारामधून इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय 5 आणि 6 वचन यावेळेस आपणाकरता वाचन करत आहे. नवीन करारामधून इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय 5 आणि 6 वचन. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार. तो परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करो. त्याच्या नावास मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. वचनाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र 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 जीवन सारथी परमेश्वर अब्राहमाच्या याकोबाच्या देवा, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत असणाऱ्या पित्या, मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवली या मंडळीच्या सर्व बांधणीकरिता, सर्व उभारणीकरिता जो आज आम्ही परत एक वेळेस दरवर्षाप्रमाणे चर्च बिल्डिंग फंड संडे साजरा करत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हास परमेश्वर तू चालू, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने परमेश्वर प्रोत्साहित तू कर आणि अधिक आम्ही आमच्या परीने सडा हाताने तुझ्या सेवा कार्य करता देऊन तुझं गौरव करावं अशा प्रकारचा अनुग्रह तू प्रगट कर. विशेषतः जी वचनं बोलत असताना माझ्या जिभेला, कंठाला, मुखाला परमेश्वर तू स्पर्श कर. जे काही परमेश्वर बोलणार आहे मी नसून तर तुझ्याद्वारे परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्व बोलावा अशा प्रकारचं तू कृपादृष्टी प्रगट कर. जे ऐकणारे सर्व श्रोते आहेत, भक्तगण आहेत, त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीकरिता ही सर्व परमेश्वर वचन आशीर्वादित अशा प्रकारे होऊ दे. मान महिमा गौरव तुलाच देत. विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केली म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वेळेस प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मेथडिस्ट मराठी चर्च डोंबिवलीच्या भक्तगणांचे स्वागत करत आहे. परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे, अनुग्रहाच्या द्वारे, त्याचे सर्व आपणावरील अमाप अशा प्रकारच्या प्रीतीच्या द्वारे व आम्ही देखील त्याचवरती जी प्रीती केलेली आहे अशा सर्व सत्कृत्यांच्या द्वारे आज परत एक वेळेस हा चर्च बिल्डिंग फंड संडे म्हणून साजरा करण्याचा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने हा सुदिन दिवस दाखवून दिलेला आहे. म्हणून या उपासनेमध्ये सर्व मंडळीमधील भक्तगणांचे स्वागत करत आहोत. विशेषतः 1 नोव्हेंबर 2020 हा जो रविवार आहे चर्च बिल्डिंग फंड संडे म्हणून आपण साजरा करणार आहोत. तशाच प्रकारे होली कम्युनियन देखील हा संडे म्हणून आपण साजरा करत आहोत. विशेषतः जो विषय इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय 5 ते 6 वचनांच्याद्वारे आधारे आपण घेतलेला आहे. आपण देवाला कसा प्रतिसाद देत आहोत. निश्चित अर्थाने 6 ते 7 महिन्याच्या कालावधीमध्ये परमेश्वराने पुन्हा एक वेळेस आपला सांभाळ केलेला आहे. आपले सर्व उपजीविका, सर्व काही गरज, सर्व काही भागवलेले आहे. आपल्याला निरोगी ठेवलेला आहे, सुखी ठेवलेला आहे, आपल्याला स्वस्थ ठेवलेला आहे. आणि विशेषतः आजच्या 1 नोव्हेंबर 2020 रविवारच्या चर्च बिल्डिंग फंड संडेच्या रविवारच्या उपासनेमध्ये आपल्याला उपस्थित केलेला आहे. याबद्दल विशेष प्रकारे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सर्व परमेश्वराचे अनुग्रह, परमेश्वराचे सर्व प्रीतीचे सर्व आस्वाद घेण्याचा जो प्रसंग मिळालेला आहे, जो लाभ मिळालेला आहे, या सर्व परमेश्वराच्या प्रीतीबद्दल, परमेश्वराच्या सर्व आशीर्वादाबद्दल त्या परमेश्वराला, जिवंत देवाला, प्रभू श्री ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनाच्या द्वारे, ख्रिस्ती मंडळीच्या द्वारे, ख्रिस्ती कुटुंबियाच्या द्वारे, ख्रिस्ती त्याचे उपासक म्हणून कशा प्रकारे प्रतिसाद आपण देत आहोत हा विषय आज आपण पाहत आहोत. विशेषतः आजचा हा रविवार दरवर्षाप्रमाणे चर्च बिल्डिंग फंड संडे म्हणून साजरा करणार असताना
ज्या कोणाला चर्चा बांधणीकरिता नवीन नूतन जी जागा आपण घेतलेली आहे त्या जागेच्या सर्व पुढील चर्चा उभारणीकरिता जे काही स्वइच्छेने हस्तमुखाने सडा हाताने दान करायचं आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने चर्चचे जे ट्रेझरी आहे चर्चचे जे खजिनदार आहेत त्यांच्याकडे आपण आपल्या सर्व डोनेशन्स सर्व रकमा आपण जाहीर करावेत अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे। विशेषतः जो विषय आज आपण पाहत आहोत देव आपणाला देवाला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देत आहोत याकरता चिंतन मननाकरिता जी शास्त्रवचने घेतलेली आहेत नवीन करारामधून इब्री लुकास पत्र याचा 13वा अध्याय आणि 5व्या वचनाचा जो दुसरा भाग आहे त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे की मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही। विशेषतः पुन्हा एक वेळेस हा वचन आपण वाचूया इब्री लुकास पत्र याचा 13वा अध्याय 5व्या वचनाचा दुसरा भाग मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही। विशेषतः आज आपण आजूबाजूला सर्व आपल्या अवतीभोवती सर्व जगभरामध्ये या देशामध्ये आपल्या प्रांतामध्ये पाहतो की आज अनेक लोक अनेक व्यक्ती अनेक मित्र सहकारी एकमेकांचे सर्व घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध असलेले सर्व रिलेटिव्स एकमेकांना सोडून जात असलेले आपण पाहतो। एकमेकांसोबत उभं राहत नसलेला आपणास आढळून येत आहे आणि सोडून का जात आहेत या प्रश्नाचं जर उत्तर आपण पाहण्याचा प्रयत्न केला कदाचित एकमेकांवरील जे प्रेम आहे ते खरं प्रेम कदाचित पाहायलाच मिळत नाही किंवा नातेसंबंधामधील जे जिव्हाळा आहे तो जिव्हाळा नाहीसा झालेला आहे। एकमेकांचे विचार किंवा आचार पटत नाहीत म्हणून एकमेकांना सोडून जात असलेला आपण पाहतो किंवा चर्चचा सहवास देखील अनेक लोक घेण्याचं सोडून दिलेला आपण पाहतो किंवा चर्चमधील जे दान धर्म करणं आहे जे डोनेशन देणं आहे प्रतिवर्षाप्रमाणे जे चर्च बिल्डिंग फंड संडे करिता देणं आहे ते न देणाऱ्यांची देखील आपल्याला आज अनेक प्रकारची सर्व नोंद पाहाव्यास कदाचित मिळत असेल परंतु परमेश्वराचं जे तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम आहे सर्व मंडळावरती जे प्रेम आहे ज्या प्रेमामुळेच आज तुम्ही आणि मी या जिवंतांच्या भूमीवरती हा श्वासोश्वास घेत आहोत जिवंत राहत आहोत कसल्याही प्रकारचा आपल्याला समस्याला सामोरं जावं लागत नाही कसल्याही प्रकारचा करोना कोविड-19च्या आजारापासून आपल्याला सर्व त्रास होत नाही कारण हेच आहे की परमेश्वर जे त्याने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे जे त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही। कदाचित ज्या प्रियजनांना ज्या व्यक्तींना परमेश्वर पिता प्रभू श्री ख्रिस्त सोडून गेलेला असेल किंवा त्यांना टाकून दिलेला असेल तर त्यांची काय गय होते काय स्थिती होते काय परिस्थिती होते हे आपल्या सर्वांना चांगलंच ठाऊक आहे। त्याचा सर्व अभ्यास आपल्याला चांगल्या प्रकारच्या पद्धतीमधून आहे परंतु प्रभू श्री ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला निष्ठून सांगत आहे खात्रीपूर्वक सांगत आहे की मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही। याकरता जो परमेश्वर पिता मानवाच्या उत्पत्तीपासून ते आतापर्यंत मानवाला त्याने कधीही स्वतःहून सोडून दिलेलं नाही किंवा त्याला टाकून दिलेलं नाही। कदाचित मानवाच्या अधःपतनामुळे पापामुळे मानवच त्याला देवाला सोडून देवापासून दूर गेलेला आहे परंतु परमेश्वर पिता कधीही त्याच्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलेल्या मानवाला ज्यांच्यावरती त्याने प्रीती केलेला आहे प्रेम केलेलं आहे आम्हा अशा प्रकारची दया केलेली आहे जीवापाड प्रेम केलेला आहे त्यांना कधीही तो सोडून जात नसतो। आणि म्हणूनच याकरता एक संदर्भ आपण जुन्या करारामधून पाहणार आहोत परमेश्वराचे अभिवचन मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही याबद्दल दिलेलं आहे ती वचने यावेळेस आपण वाचन करणार आहोत जुन्या करारामधून पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 57 ते 60 वचने जुन्या करारामधून पहिले राजे याचा 8वा अध्याय 57 to 60 आपला देव परमेश्वर जसा आपल्या पूर्वजाबरोबर राहत असे तसाच तो आपल्या बरोबर राहो
तो आम्हास न सोडो, तो आम्हास न टाको. आम्ही त्याच्या सर्व मार्गाने चालावे. त्याने आमच्या पूर्वजास दिलेल्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळावे म्हणून तो आमची मने आपल्याकडे लावो. ज्या शब्दाने मी परमेश्वरापुढे विनंती केली आहे ते आपला देव परमेश्वर याच्या पाशी रात्रंदिवस राहोत आणि प्रतिदिनी जरूर पडेल तसा तो आपल्या सेवकास व आपल्या इस्रायल लोकास न्याय देवो. यावरून या भूतलावरील सर्व राष्ट्रे समजतील की परमेश्वर हाच देव आहे, अन्य कोणी नव्हे. या ठिकाणी आपण पाहतो की जी प्रार्थना, जी विनवणी, जी याचना मागील संपूर्ण आपल्या आयुष्यभरामध्ये संकटामध्ये, त्रासामध्ये, कष्टामध्ये, हलाखीच्या दयनीय स्थितीमध्ये आपण करत आहोत की परमेश्वर पिता कशाही प्रकारची परिस्थिती येऊ दे, कशाही प्रकारचं संकट येऊ दे, कशाही प्रकारचे सैतानाचे हल्ले होऊ दे, परंतु तू मला सोडू नकोस, तू मला टाकू नकोस, तू माझ्या संगती राहा, तू माझ्या सोबत राहा, मला तू आधार दे, मला तू सहाय्य कर. आणि या ठिकाणी देखील पहिले राजे 8वा अध्याय आणि 57 वर्षामध्ये विशेषतः जी प्रार्थना, जी विनवणी देवाकडे केली गेलेली आहे किंवा जे आपण देखील अशाच प्रकारची प्रार्थना करत असतो. आपला देव परमेश्वर जसा आपल्या पूर्वजाबरोबर राहत असे तसाच आपल्या बरोबर राहो. या ठिकाणी पहिली जी विनंती आहे, पहिले जे मागणं आहे, पहिले जे काकळत परमेश्वराकडे आहे की जशा प्रकारे आमचा देव परमेश्वर आपल्या माता संग, पिता संगती होता, आपल्या बाप दादा संगती होता, आपल्या संगती आहे, आपल्या मुलाबाळा संगती आहे आणि यापुढे देखील तशाच प्रकारे तो परमेश्वर आमच्या संगती राहावा. त्यांची तो आठवण ठेवत होता, त्यांच्यावरती तो प्रीती करत होता, त्यांच्यावरती तो प्रेम करत होता. आर्थिक, सामाजिक, धार्मिक सर्व काही गरज तो समयानुरूप त्यांना तो पुरवत होता. दीर्घायुष्याचं जीवन तो देत होता, वंशवृद्धीचं जीवन तो त्यांना देत होता. आणि म्हणूनच हीच प्रार्थना या ठिकाणी या पहिले राजाच्या पुस्तकामध्ये 8वा अध्याय 57 ते 60 वर्षामध्ये जी केली गेलेली आहे की आमचा देव परमेश्वर आमच्या पूर्वजा संगती, बापदादा संगती, वाडवडिला संगती जशा प्रकारे राहत होता तशाच प्रकारे तो आमच्या संगती देखील राहावा. आणि म्हणूनच हीच जिज्ञासा, हीच महत्वाकांक्षा, हीच ओढ, हीच तळमळ आपण देखील आपल्या जीवनामध्ये बाळगून परमेश्वराला आपण प्रार्थना केलेली आहे की परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्ता, तू मला सोडून देऊन जाऊ नकोस, तू मला टाकून देऊ नकोस, माझ्यापासून तू दूर जाऊ नकोस. आणि निश्चित अर्थाने हे परमेश्वराने तुमची आणि माझी प्रार्थना ऐकून सतत संकटामध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये, लॉकडाऊनच्या समयामध्ये, सर्व प्रादुर्भावाच्या समयामध्ये तो तुमच्या संगती आणि माझ्या संगती राहिलेला आहे. तुमचा आणि माझा तो बचाव केलेला आहे. आर्थिक विवंचनेमध्ये, आर्थिक समयामध्ये देखील तो तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत राहिलेला आहे आणि सर्व मार्ग त्याने तुम्हाला आणि मला दाखवून दिलेले आहे. आणि पुढे या ठिकाणी पहिले राजे 8वा अध्याय 57 वचनाच्या त्याच दुसऱ्या भागामध्ये पाहतो, तो आम्हाला न सोडो, तो आम्हास न टाको. आणि हीच प्रार्थना आपणाला प्रभू श्री ख्रिस्ताकडे, परमेश्वराकडे करणं गरजेचं आहे की तो आम्हाला न सोडो, तो आम्हाला न टाको. कदाचित आम्ही आपल्या काही जगिक अशा प्रकारच्या सर्व चुकामुळे, गलतीमुळे, स्वतःमधील जीवनामध्ये जीवन जगत असल्यामुळे कदाचित परमेश्वरापासून आपण दूर कदाचित गेलेला असो, परमेश्वराला कदाचित आपण सोडून दिलेला असो, परमेश्वराच्या चर्चकडे आपलं जर जे नजर आहे ते दुरावलेले असतील, परंतु परमेश्वर पिता आपल्याला कधीही सोडत नसतो, कधीही तो आपल्याला टाकत नसतो. आणि न तो सोडून देणारा जो परमेश्वर आहे, आपल्या संगती जो राहणारा जो परमेश्वर आहे, तो तशाच प्रकारे आम्हा संगती असावा. म्हणून या ठिकाणी जी प्रार्थना केली गेलेली आहे की तो आम्हाला न सोडो, तो आम्हास न टाको. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने देखील जे अभिवचन दिलेलं आहे मत्थ्याच्या 28व्या अध्यायामध्ये शेवटच्या वचनांमध्ये की परमेश्वर पिता कशा प्रकारे त्याच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना
त्याच्या अनुयायांना तो प्रतिसाद देत असतो, त्यांना तो सांभाळत असतो, त्यांच्यावरती तो मेहरनजर प्रकट करत असतो. आणि स्वतः प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की माझी जी प्रीती आहे, माझं जे प्रेम आहे, माझी जी सहभागिता आहे, माझा जो तुमच्या संगती राहायचा जो अभिवचन आहे की पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हा संगती सदोतीत असेन. आणि तो प्रभू श्री ख्रिस्ताने तर आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. त्याने तर अशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला आणि मला दिलेला आहे का आज आपण देखील त्याला अशा प्रकारचा प्रतिसाद देत आहोत. प्रतिसाद स्वरूपामधून जीवन जगून त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या संगतीमधील जीवन आपण जगत आहोत. विशेषतः परमेश्वर आपल्याला या ठिकाणी वचनामध्ये सांगत आहे की पिढ्यानपिढ्यापासून वर्षापासून तो तुमचा आणि माझा सांभाळ करत आलेला आहे आणि जीवनावश्यक लागणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व गरजा त्याने तुम्हाला आणि मला पुरवलेल्या आहेत व आजही पुरवत आहे. भलेही परिस्थिती चिंताजनक आहे, भयानक आहे, हालाकीची आहे, दयनीय आहे, त्रासदीमय आहे, परंतु प्रभू आपल्याला सोडून दिलेलं नाही. सर्व आर्थिक, शारीरिक, सामाजिक, धार्मिक सर्व काही गरज त्याने आपल्याला काय केलेली आहे, प्रदान केलेली आहे. आणि म्हणून आपण आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करत असताना त्या कर्तव्याच्या द्वारे परमेश्वराला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहोत, देवाला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहोत, देवाचं जे देणं आहे, सडा हाताने जे देणं आहे, अंतःकरणाच्या शुद्ध आणि पवित्र अशा प्रकारच्या स्वरूपामधून जे देणं आहे, संतोषाने देणारा जो देवाला आवडत असतो, ते भलेही आर्थिक स्वरूपामधून असेल किंवा तन मन धन संपूर्ण शील, सर्व नैतिकता, सर्व शीलता या स्वरूपामधून असेल. ह्या सर्व गोष्टींच्या द्वारे आपण आज परमेश्वराला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहोत या गोष्टीवरती आपण आज चिंतन आणि मनन करत आहोत. आणि विशेषतः MMC डोंबिवली चर्चचा जो चर्च बिल्डिंग फंड संडे हा आपण साजरा करत आहोत. आणि हा साजरा करत असताना परमेश्वराला दरवर्षी आपण मोठमोठ्या स्वरूपामधून भरभरून आपण दिलेला आहे आणि परमेश्वर देखील त्या वर्षांमध्ये भरभरून आपल्याला आशीर्वाद दिलेला होता. आणि या लॉकडाऊनच्या समयामध्ये, कोविड-19च्या समयामध्ये देखील परमेश्वराने प्रत्येक गरज आपली जी आहे ते काय केलेली आहे, भागवलेली आहे, पुरवलेली आहे. आपणाला त्याने सोडून दिलेलं नाही, आपणाला त्याने टाकून दिलेलं नाही किंवा त्याने आम्हापासून तो दूर झालेला नाही. आणि म्हणून आपण देखील आपल्या सर्व देण्याच्या द्वारे, संपूर्ण कर्तव्याच्या द्वारे, चर्चा उभारणीकरिता, चर्चा नूतन जागेकरिता, बांधणीकरिता जे काही कर्तव्य करून प्रतिसाद देत आलेला आहोत, तशाच प्रकारचा प्रतिसाद देण्याचं आपल्या हातून खंड पडू नये, थांबू नये, ते आपल्यापासून दुरावू नये. तर त्यामध्ये अधिक अधिक आपण प्रखर होऊन चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन परमेश्वराचा गौरव करावा, परमेश्वराची महिमा करावी, परमेश्वराची स्तुती करावी. जर अशा प्रकारे आपण परमेश्वराचा गौरव, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना करू तर निश्चित अर्थाने परमेश्वर पिता प्रभू श्री ख्रिस्त तुमच्या जवळ आणि माझ्या जवळ सदोदित राहील आणि आपली प्रत्येक गरज आपल्या पवित्र स्वर्गीय भांडारामधून तो काय करेल, प्रदान करेल. आणि म्हणून इब्री लोकास पत्र याचा जो 13वा अध्याय आहे आणि जो 5वं वचन आहे त्यामध्ये सांगतो प्रभू श्री ख्रिस्त की मी तुला सोडून देणार नाही व तुला टाकणार नाही. आणि परमेश्वर देखील तशाच प्रकारे म्हणलेलं आहे की तुमच्या माता पित्या संगती मी राहिलेला आहे आणि तुमच्या संग देखील मी राहीन, तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संगती राहीन, प्रत्येक गरज मी काय करेन, माझ्या स्वर्गीय राज्यामधून तुम्हाला प्रदान करेन. पुढील वचन आपण पाहू. पहिले राजे 8वा अध्याय आणि 58 वचन. आम्ही त्याच्या सर्व मार्गाने चालावे, त्याने आमच्या पूर्वजास दिलेल्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळावे, म्हणून तो आमची मने आपल्याकडे लावो. या ठिकाणी जी प्रार्थना, जी काकळत, जी विनंती केली गेलेली आहे ती ही आहे की आपले जे मन आहेत, आपले जे विवेक आहेत, अंतःकरण आहेत, परमेश्वर पित्याकडे लावण्याकरिता, परमेश्वराकडे केंद्रित करण्याकरिता, केंद्रित करून परमेश्वराला योग्य तो चांगला प्रतिसाद देण्याकरिता परमेश्वर शक्ती पुरवावी, परमेश्वर सामर्थ्य पुरवावं, त्याच्या मार्गाने चालण्याकरिता आपल्याला त्याचा मार्ग दाखवून द्यावं
आणि त्या मार्गामधील सर्व अडखळण, सर्व त्रास, सर्व तकलीफ, सर्व समस्या त्याने सोडवाव्यात आणि जे पूर्वजांना त्याने आज्ञा दिलेली आहेत व जे नियम दिलेले आहेत, जे निर्णय दिलेले आहेत ते पाळण्याकरिता आपले मन त्याच्याकडे केंद्रित करावेत. केंद्रित करण्याकरता प्रतिसाद आपण द्यावा, याकरता ही जी दुसरी प्रार्थना आहे या ठिकाणी पहिले राजे जो 8वा अध्याय आहे आणि 58 वचनामध्ये केली गेलेली आहे. शुक्रवारी देखील मी सांगत होतो, जे या वचनामधून आपण पाहत असताना त्या ठिकाणी जे योहानाचे दुसरे पत्र आहे याचा जो पहिला अध्याय आहे आणि 4थ्या वचनामध्ये सांगत असताना ते वचन पुन्हा एकदा आपण वाचूया. आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेले मला आढळली आहेत. यावरून मला अतिशय आनंद झाला. आणि खरोखर आज देव बापाने, परमेश्वर पित्याने पूर्वजांना ज्या आज्ञा दिलेल्या होत्या, जे नियम दिलेले होते, जे निर्णय दिलेले होते ते पाळण्याकरता माझं मन तुझ्याकडे लागावं, याकरता या ठिकाणी जी प्रार्थना केली गेलेली आहे. अशा प्रकारचा मंडळीचा प्रतिसाद परमेश्वराकरिता असावा. अशा प्रकारचा प्रतिसाद एका चांगल्या उपासकाचा, खऱ्या भक्ताचा, खऱ्या मंडळीचा परमेश्वराकरिता असावा, अशी प्रार्थना जी केली गेलेली आहे. आणि हीच प्रार्थना, अशा प्रकारचा प्रतिसाद देणारे, खरे देवाला ओळखून त्याचा गौरव करणारे, त्याची महिमा करणारे जे लोक आहेत, त्याबद्दल या ठिकाणी दुसरे योहान पहिला अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत. यावरून मला अतिशय आनंद झाला. खरोखर हा आनंद जो आहे, या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये जे असंख्य लोक आहेत, मंडळामधील जे काही कुटुंबीय आहेत, जे सभासद आहेत, सडा हाताने जे देणारे आहेत, रिक्त अंतकरणाने जे देणारे आहेत, संतोषाने जे देणारे आहेत, ते फायनान्स कमिटी किंवा चर्चचे कमिटी मेंबर आहेत त्यांना ठाऊक आहे की मंडळमधील काही जे सभासद आहेत, जे वर्षानुवर्षापासून देवाला आनंदित करणारे जे आहेत, सत्याने जे चालणारे लोक आहेत, देवाच्या अभिवचनामध्ये जे चालणारे लोक आहेत, त्यामुळे या लोकांच्या द्वारे आपल्याला आनंद होत असतो, संतोष होत असतो, उल्हास होत असतो की मंडळीला कार्य करत असताना, मंडळीची उन्नती करत असताना, सर्वांगीण विकास करत असताना कसल्याही प्रकारची समस्या, कसल्याही प्रकारचं अडखण, कसल्याही प्रकारचं चिंता आपणासमोर राहणार नाही. तर ही चिंता दूर करण्याकरिता, चर्चा अधिक प्रोग्रेस, सर्व वाढ करण्याकरिता, जे प्रोजेक्ट्स आहेत, जे स्वप्न आहेत, जे ध्येय आहेत ते पूर्ण करण्याकरिता विश्वासणाऱ्या, सत्य वचनामध्ये चालणाऱ्या कुटुंबियांनी आतापर्यंत आपल्याला सहाय्याचा हात पुरवलेला आहे, सहकार्याचा हात पुरवलेला आहे. आणि अशा सहाय्याचा हात पुरवणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या असंख्य किंवा बहुत जे लोक आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला काय आहे ते अशा प्रकारचे जीवन जगत असलेलं आपल्याला आढळून आलेलं आहे, आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि यानंतर हा रविवार आपण चर्च बिल्डिंग फंड संडे म्हणून साजरा केल्यानंतर देखील आपल्याला उघड दिसून येईल की सत्यामध्ये चालणारे, देवाच्या वचनामध्ये चालणारे व देवाच्या आज्ञा पालन करून त्याचं गौरव करणारे, जे देवाला आनंदित करणारे जे भक्तगण आहेत ते आपल्याला दिसून येतील. आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या नावाच्या द्वारे, त्यांच्या कुटुंबियाच्या द्वारे, त्या भक्तगणांच्या त्या सर्व उदार हस्ताने दिलेल्या सर्व डोनेशनच्या द्वारे, देणगीच्या द्वारे निश्चित अर्थाने सर्व मंडळीला, सर्व चर्चला अधिकाधिक मोठ्या प्रमाणामधून आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारे आपले जे मन आहेत, आपले जे हृदय आहेत ते देवाकडे लावण्याकरिता आणि त्याच्या आज्ञा पालन करण्याकरिता आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. पहिले राजे 8वा अध्याय 58 वचन, आम्ही त्याच्या सर्व मार्गाने चालावे, त्याने आमच्या पूर्वजास दिलेल्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळावे म्हणून तो आमची मने आपल्याकडे लावो. प्रभू श्रीकृष्णाने अनेक उदाहरण देण्याबद्दल त्याने दिलेले आहेत की संतोषाने द्यावा, कुरकुर करून देऊ नये, देणे भाग पडते म्हणून देऊ नये, तर उदार हस्ताने, रिक्त मनाने आपण परमेश्वराला द्यावा.
जे परमेश्वराचं आहे ते आपण परमेश्वराला द्यावं, अशा प्रकारची परमेश्वराची काय आहे, मनोकामना आहे, परमेश्वराची इच्छा आहे. आणि जो परमेश्वरावरती प्रेम करत असतो, त्याच्या मार्गाने चालत असतो, त्याच्या आज्ञा पालन करत असतो, आणि ज्यांच्या संगती परमेश्वर पिता देव राहत असतो, ज्यांच्या संगती प्रभू ख्रिस्त राहत असतो, ते सर्व भक्तगण परमेश्वराच्या सत्य मार्गामध्ये, परमेश्वराच्या पवित्र मार्गामध्ये, त्याच्या निर्णयामध्ये, त्याच्या नियमामध्ये चालून आपले मन त्याचकडे लावून देवाचा गौरव, देवाची महिमा करत असलेला आपण पाहतो. विशेषतः बलिराजे 8 अध्याय आणि 59 वर्षामध्ये आपण पाहतो, ज्या शब्दाने मी परमेश्वरापुढे विनंती केली आहे, ते आपला देव परमेश्वर याच्यापाशी रात्रंदिवस राहोत, आणि प्रतिदिनी जरूर पडेल तसा तो आपल्या सेवकास व आपल्या इस्रायल लोकास न्याय देवो. विशेषतः या ठिकाणी जे तिसरा विचार आपण पाहत आहोत की ज्या आपल्या शब्दाने आपण परमेश्वराकडे रात्रंदिवस काय केलेले आहेत, प्रार्थना केलेली आहे, ते शब्द, त्या प्रार्थना, त्या मागण्या परमेश्वराकडे काय करोत, रात्रंदिवस राहोत. विशेषतः आपले शब्द कदाचित व्याकुळ होऊन आपण केलेले आहेत, दीन लीन नम्र होऊन अश्रू गाळून केलेले आहेत, विश्वासाच्या द्वारे आपण प्रार्थना केलेल्या आहेत. शब्द जे आहेत ते देवाला पसंतीस येणारे, देवाला सुवास देणारे, किंवा जे मागण्या आहेत ते आपण परमेश्वराकडे जे सादर केलेले आहेत, ते रात्रंदिवस परमेश्वराकडे राहावं. या ठिकाणी अशा प्रकारची प्रार्थना, तिसरी जो विचार आहे तो प्रगट केलेला आपण पाहतो. ज्या शब्दाने मी परमेश्वरापुढे विनंती केली. अनेक प्रकारचे शब्द आहेत, त्या शब्दाने आपण परमेश्वराकडे विनंती केलेली आहे, ते आपला देव परमेश्वर याच्यापाशी रात्रंदिवस आहोत. आपले जे शब्द आहेत ते परमेश्वरापुढे जाऊन पोहोचून तशाच प्रकारे ते उत्तर मिळाल्याशिवाय आपणा समोर येऊ नयेत, तर ते परमेश्वरापाशी रात्रंदिवस राहोत. आपले जे मागणे आहेत, आपले जे कल्पना आहेत, आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या ज्या सर्व आवश्यकता आहेत, आपल्या ज्या सर्व समस्या आहेत, आजाराच्या असतील, आर्थिक गोष्टीच्या असतील, सांसारिक शांतीच्या असतील, प्रवासामधील सुरक्षिततेच्या असतील, किंवा उत्तम आरोग्याच्या असतील, हे जे काही शब्द आहेत, हे जे काही प्रार्थना आहेत, ह्या ज्या काही विनवण्या आहेत, ते परमेश्वरापाशी राहोत, रात्रंदिवस राहोत. आणि परमेश्वराला कदाचित आपल्या मुखामधले जे शब्द आहेत, स्तुती करणारे असतील, गौरव देणारे असतील, त्याची महिमा प्रगट करणारे असतील, त्याच्या देवत्वाला अनुसरून त्याच्या देवत्वाचं सर्व काही गुणगान गाणारे असतील, ते त्या ठिकाणी रात्रंदिवस राहोत आणि परमेश्वराची स्तुती करत, परमेश्वराची महिमा करत, परमेश्वराची आराधना करत, आणि आपल्या ज्या काही गरजा रूपी शब्द असतील, आवश्यकतेचे जे काही शब्द असतील, मागण्या असतील, दीर्घाशाच्या असतील, पिढ्यानपिढ्या आपला सांभाळ व्हायचे असतील, ते शब्द अशाच प्रकारे आपणाकडे वापस येऊ नयेत, तर ते शब्द उत्तर घेऊन यावेत. ते शब्द तशाच प्रकारच्या त्या मागणीचे सर्व काही पूर्तता करून यावेत, अशी ह्या ठिकाणी प्रार्थना, तिसरी विनवणी करण्यात येत असलेली आपण पाहतो की ज्या शब्दाने मी परमेश्वरापुढे विनंती केली आहे, ते आपला देव परमेश्वर याच्यापाशी रात्रंदिवस राहोत, आणि प्रतिदिनी जरूर पडेल तसा तो आपल्या सेवकास व आपल्या इस्रायल लोकास काय करो, न्याय देवो. आपण शब्द जे आहेत, आपल्या सर्व ज्या गरजा आहेत, आपल्या ज्या सर्व संपूर्ण ज्या मागण्या आहेत, आपले माता पिता, आपली मंडळी, आपला देश, आपला शहर, आपले पुत्र सुना, जावे, नातवंड, या सर्वांकरता आपण सादर केलेले आहेत. आपल्या नोकरीकरिता, पती पत्नीच्या सर्व सुरक्षितेकरिता, अन्नधान्याकरिता, सर्व गोष्टीकरिता आपण अनेक असंख्य प्रार्थना शब्द परमेश्वराकडे सादर केलेले आहेत. जशा प्रकारे आपण गीतामध्ये म्हणतो, स्तुति आराधना ऊपर जाते है, उत्तर लेकर नीचे आती है. आणि हे सर्व शब्द परमेश्वराकडे गेलेला असताना, हे सर्व मागण्या परमेश्वराकडे गेलेला असताना, आणि गरज भासेल, गरज पडेल तेव्हा त्यानुसार
प्रतिदिनी परमेश्वर पिता काय करो, आपली सर्व गरज तो काय करो, ते शब्द पोहोचलेल्यानुसार तो आपल्याला आशीर्वादाने भरून काढो. तो त्याच्या कृपेने, त्याच्या अनुग्रहाने, त्याच्या सर्व समृद्धीने, त्याच्या सर्व वैभवाने, त्याच्या सर्व आशीर्वादाने तो तुम्हाला आणि मला भरून काढो, अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराला आपण प्रतिसाद देत असताना, परमेश्वराच्या सर्व आपल्या जीवनामधील अलौकिक सर्व गोष्टीकडे पाहत असताना, परमेश्वर हा देव काय आहे, महान अशा प्रकारचा देव आहे. योग्य तो न्याय, योग्य तो सर्व काही आपल्या कृत्यांचं, आपल्या आचरणांचं, आपल्या सद्गुणांचं फळ तो देणारा देव आहे. आणि म्हणून जे काही शब्द आपण परमेश्वरकडे पोहोचवत आहोत, आज आपण जे शब्द कदाचित परमेश्वरकडे पोहोचवत आहोत की इतकं मोठ्या स्वरूपामधून डोनेशन अमाऊंट मी परमेश्वराला देईन, आणि परमेश्वर त्यावरती तो 30 पट, 60 पट, 100 पट, हजारो पट, कोट्यावधी पटीने काय करणार आहे, आशीर्वाद देऊन तो परत आपणाकडे पाठवून देणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये जे आपण ठरवलेलं आहे, गुपित जे दान आहे किंवा जे काही आपणाला परमेश्वराला द्यावायचं आहे, ते स्वर्गाच्या राज्याकडे आपण विश्वासाच्याद्वारे सुपूर्द करत असताना आपली गरज जेव्हा केव्हा पडेल त्यानुसार तो प्रतिदिनी आपली गरज देखील काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. परमेश्वर हा न्यायदेव आहे. आपल्याला गरज पडलेला असताना आपल्याला निराशित होऊ देणार नाही. आपल्याला आवश्यकता असताना आपल्याला तशाच प्रकारे तो सोडून जाणार नाही, टाकून देणार नाही. तर आपल्या ज्या अपेक्षा असतील, आपल्या ज्या मागण्या असतील, त्यापेक्षा हजारो हजारो लक्षावधी पटीने तो आपल्याला अधिक ना अधिक आशीर्वादाने तो काय करणार आहे, भरून काढणार आहे. आणि म्हणून इब्री लोकास पत्रामध्ये 13व्या अध्यायाच्या 5व्या वचनापासून या ठिकाणी वर्षामध्ये लेखक सांगत आहे की तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावे, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. जशा प्रकारे अनेक पवित्र शास्त्रामधील भक्तगणांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की जवळ आहे तेवढ्यामध्ये तृप्त असलेला आपण पाहतो. विशेषतः गेल्या संदेशाला जे जेवण खाऊ घालणारी जी सारपत येथील जी स्त्री आहे, तिचा आदर्श आपण आपल्याला पाहाव्यास मिळतं की तिच्या जवळ जे होतं ती परमेश्वराच्या सेवकाला, परमेश्वराच्या कार्याला, परमेश्वराच्या सेवेकरिता उदार मनाने तिने देऊन ती समाधानी होती, तृप्त होती. आणि देवाच्या गौरवाकरिता, देवाच्या सेवेकरिता तिने सर्वस्व देऊन टाकलेलं होतं. आणि ते सर्वस्व देऊन टाकण्यामुळे देवाच्या सेवकाला, सेवेकरिता, देवाकरिता जो प्रतिसाद त्याने दिलेला होता, त्याचंच प्रतिफळ आपण पाहतो. तिला व तिच्या घराण्याला कधीही न संपणारा अशा प्रकारचा अन्नधान्याचा सर्व पुरवठ्याचा आशीर्वाद तिला मिळालेला आहे. आणि अशाच प्रकारे प्रभू श्री ख्रिस्त आणखीन एका स्त्रीबद्दल सांगितलेला आपण पाहतो. उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की जिने जटामासाचा सुगंधी द्रव्य प्रभू श्री ख्रिस्त तिच्या संगती होता, या जगतामध्ये तो होता, म्हणून तिने त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या पायावरती टाकून आपल्या डोळ्यामधील अश्रूने ते पाय पुसून, केसाने ते पाय पुसून प्रभू श्री ख्रिस्ताचा गौरव केलेला होता. त्यामधीलच एक शिष्य म्हणत होता, हे जर विकलं असतं तर बरेच पैसे आले असते आणि ते सर्व काही वापरता आले असते. परंतु द्रव्य लोभा वाचून जे जीवन त्या स्त्रीने जगलेलं आहे, आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने त्या स्त्रीबद्दल बोललेलं आहे की ज्याची जास्त पापाची क्षमा झालेली आहे, तिने जास्त स्वरूपामधून परमेश्वरावरती प्रेम केलेलं आहे. आणि ज्यांची कमी क्षमा झालेली आहे, ज्यांच्या संगती परमेश्वर सर्व प्रीती, प्रेम जो आहे त्यांना कमी मिळालेलं आहे, ते त्या लोकांनी कमी स्वरूपामध्ये परमेश्वरावरती प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर पिता तर आपल्याला कधीही सोडत नसतो. आपल्या सर्व पापांची, आपल्या सर्व अपराधांची, सर्व अवगुणांची तो माफी करत असतो, सर्व दुर्गुणांची तो माफी करत असतो. आणि म्हणून आपलं जे जीवन आहे, तुमची जी वागणूक आहे, द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यातच तुम्ही तृप्त असावे. महान अशा प्रकारची तृप्ती मंदिरामध्ये दान अर्पण करणाऱ्या त्या 2 टोल्या अर्पण केलेल्या विधवेच्या जीवनामध्ये देखील आपण पाहतो की जे तिचं सर्वस्व होतं, ते सर्वस्व परमेश्वराच्या मंदिराकरिता, सर्व स्वार्थ कार्याकरिता तिने समर्पित केलेलं होतं. ती समाधानी होती,
कारण जिवंत देव परमेश्वर सृष्टीचा निर्माण करता तिच्या संगती होता. जर परमेश्वराने दिलं तर परमेश्वर परत तिला देईल हा विश्वास तिच्यामध्ये होता. आणि म्हणून आपली देखील वागणूक जी आहे द्रव्य लोभावाचून असावी. जर परमेश्वराला दिलं तर माझं काय होईल, पुढील येणाऱ्या दिवसामध्ये कशा प्रकारच्या हालाकीच्या, दयनीय, त्रासाच्या समयाला सामोरं जावं लागेल, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या जीवनामध्ये उद्भवू नये. कारण परमेश्वर पिता आपल्याला न टाकणारा देव आहे, आपल्याला न सोडणारा देव आहे. आपल्या प्रत्येक शब्दाचं त्या ठिकाणी सर्व काही तो सर्व उत्तर देणारा तो देव आहे. आणि म्हणूनच सर्व गोष्टीमध्ये तृप्तता प्राप्त करून घेऊन, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? निश्चित अर्थाने प्रभू आपला सहाय्य करणार आहे, आपल्याला मदत करणार आहे, आपला सर्व पुरवठा करणारा तो देव आहे. आणि म्हणूनच याच विश्वासाच्या द्वारे या चर्च बिल्डिंग फंड संडेच्या दिवशी आपण त्या सहाय्य प्रदान करणाऱ्या प्रभूच्या हातामध्ये आपलं जीवन समर्पित करूया आणि त्याला आवडेल अशा प्रकारचा गौरव, सन्मान मिळेल अशा प्रकारचा प्रतिसाद आपण देऊया. आणि विशेषतः जे आर्थिक सर्व निधीच्या द्वारे, डोनेशनच्या द्वारे चर्चच्या मंदिराच्या वाढीकरिता जी आजची सध्याची जी गरज आहे, आवश्यकता आहे, ती सर्व काही गरज आपल्या क्षमतेनुसार, आपल्या सर्व पात्रतेनुसार, आपल्या सर्व योग्यतेनुसार हस्त स्वरूपामधून किंवा रिक्त अशा प्रकारच्या हृदयामधून आपण देऊन परमेश्वराचा गौरव करूया. आणि परमेश्वर तुम्हाला मला अशा प्रकारचा त्याचा गौरव, त्याची महिमा आणि त्याची स्तुती करण्याकरिता सदोदित सहाय्य मदत. या समयामध्ये रविवारच्या चर्चच्या उपासनेमध्ये, पहिल्या रविवारच्या आराधनेमध्ये, होली कम्युनियनच्या सहभागितेमध्ये आपण जमलेला असताना पवित्र प्रवचनाच्या विधीकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. परमेश्वराच्या नावाची थोरविगा अर्पण घेऊन त्याच्या समोर या. पुढील आपण वाचूया. पावित्र्याने एक होऊन परमेश्वराची आराधना करा. परमेश्वरा, तुझ्या मंदिराला पावित्र्य सदैव शोभते. परमेश्वर आत्मा आहे आणि त्याच्या उपासक आणि त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. जो जुगनी आत्म्याचा नियम, त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले. परमेश्वर प्रकाश आहे. जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपले एकमेकाबरोबर भागी आहे आणि आपले भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचबरोबर आहे. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. परमेश्वर सामर्थ्य आहे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे. परमेश्वर प्रीती आहे. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. त्याने आपल्याकरिता स्वप्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. त्याने पहिल्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. प्रेमाच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी प्रेमाने व उदारपणाने वागत आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वींच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करीत आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा. यथार्थ हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वराशी नम्रतेने आपले पापे कबूल करा. पुढील भाग आपण सर्वजण मिळून एकत्रित्या वाचूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवाच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासागराच्या इच्छेबाहेर जाऊन
वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ती पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परम दयाळू पिते, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्यासाठी कर, आणि तुझ्या नावाचा बहुमान व गौरव व्हावे म्हणून आतपर उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर, आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परम दयनी वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सदवृत्ती बाळगू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे, आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. पुढील प्रार्थना म्हणूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्याचे अंतःकरणे उघडे आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत, आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नावाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर, आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. पुढील प्रार्थना आपण करूया. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आपल्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण बहुत वेळा बहुत प्रकारे अमाव झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चोर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी, तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापाचे शालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन जीवन प्राप्ती होईल. अशा बुद्धीने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणात आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वर, आमच्या स्वर्गातील पित्या, तू दयाळपणे आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापाबद्दल वधस्तंभावर प्राणहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणहुती दिली व अखिल जगाच्या पापाबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा, अशी आपल्या पवित्र शोभार्थ मनात आम्हाला आज्ञा केली आहे. या सदा पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवतो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तो उत्पन्न केलेले पदार्थ, भाकर व द्राक्षरस त्याच्या यातना, मरण व पुनरुत्थान यांच्या स्मरणात आम्ही घेऊन त्याच्या परम व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. आमेन. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपवास स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असेही माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणात हे करा. आमेन. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपवास स्मरण करून त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता बहुताकरिता सांडले जात आहे, असे नव्या करण्याचे माझे रक्त आहे. जितक्या वेळा तुम्ही यातले प्याल तितक्या वेळा हे माझ्या स्मरणात करा. आमेन. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपवास स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे अवश्य कर्तव्य आहे. पुढील भाग देखील आपण वाचूया. यास्तव दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्या बरोबर आम्ही तुझे गौरवी नाव स्तवितो आणि थोर मानितो, आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुझा गौरव असो. आमेन. यावेळेस सर्व जे आपण कम्युनिकंट मेंबर आहोत, पूर्ण सभासदत्व ज्यांना मिळालेलं आहे, ज्यांची इच्छा आहे की या प्रभोजनाच्या विधीमध्ये आपल्या घरामधून होत असलेल्या ऑनलाईन सर्व्हिसच्या माध्यमामधून सहभागी व्हावं, त्यांनी सर्वांनी आपापल्या हातामध्ये जे पवित्र अशा प्रकारच्या प्रभोजनावरती, भाकरीवरती
आणि द्राक्षरसावरती आपण आशीर्वाद मागितलेला आहे. आपण सर्वजण एकत्रित्या या सर्व भाकरीचं आणि द्राक्षरसाचं सेवन करूया. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुमच्या देहाचे व जीवात्म्याचे तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्या स्मरणात हे घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून त्याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन. सर्वजण एकत्रित आपण ही भाकर खाऊया. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, त्या स्मरणात हा घ्या व उपकार माना. सर्वजण आपण एकत्रित्या हा द्राक्षरस प्राशन करूया. पुढील जे भाग आहेत ते आपण एकत्रित्या वाचन करू. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुझी विनंती करतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा सवनाचा उपकार स्तुतीचा यज्ञ स्वीकार करून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य मरण या योगे व त्याच्या रक्ताच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनामुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, येथे योग्य पवित्र जिवंत बळी व्हावा म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्या समोर ठेवून अर्पण करीतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवतो की जे आम्ही हे प्रभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकामुळे तुला यज्ञ कराव्यास योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवतो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमच्या अवश्य कर्तव्य सेवा स्वीकार. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. परमहंसामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसावर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील पित्या, सर्वसमर्थ पित्या परमेश्वरा, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करीतोस, तो आम्हावर दया कर. तू जगाचे पातके दूर करीतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. यावेळेस आपण शेवटची प्रार्थना करूया. त्यानंतर प्रभूने शिकवले प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद घेऊ. पवित्र 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 जीवासारखीच परमेश्वरा, आपल्या सकल कवच देवा, अनादिकालापासून अनंत काळापर्यंत असणाऱ्या पित्या, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो. विशेष आजची भक्ती, आजची आराधना आम्हाकरता आशीर्वादित केलेली आहेस म्हणून तुझे आभार मानतो आहोत. मान महिमा गौरव तुला जे विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझकडे सादर केले म्हणून तू ऐक. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरचा मास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणांना सोडले आहे तसेच संतोषून आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव आणि ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवजबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या ठिकाणी उपासनेमध्ये जमलेल्या सर्व भक्तगणा संगती आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.